ला फटका बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीतील घरांमध्ये पावसाचं पाणी। आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, मोठ्या प्रमाणात समुद्रात लाटा उसळत किनाऱ्यावर धडक। नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, पालिकेचं आवाहन। बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून वाहणाऱ्या दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ, तुलसी तलावातून दहिसर नदीमध्ये मगर येण्याची शक्यता। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, अंधेरीच्या मरोळमधील सखल भागात पाणी साचायला सुरुवात। मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी, काही भागात पाणी साचायला सुरुवात। मुंबईतील जोगेश्वरी परिसरात पावसाची जोरदार हजेरी, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईतील मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर अपघात होण्याची भीती। मंत्रालयातील जीर्ण झालेला सिलिंगचा भाग काढला, मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील भिजलेल्या स्लॅबची पडण्याआधीच खबरदारी घेतली गेली। विरार पूर्व फुलपाडा परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावात गटाराचं पाणी, तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त। वसईमध्ये पावसाची जोरदार हजेरी, संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण, आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता। नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पावसाची संततधार, पावसामुळे नेरूळ इथं सायन पनवेल मार्गावरती वाहतूक कोंडी। ठाण्यामध्ये एसी लोकलमध्ये गळती, प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागतोय। ठाण्यात पावसाची मुसळधार हजेरी, सखल भागात पाणी साचायला सुरुवात, ठाणे महानगरपालिकेची टीम अलर्ट मोडवर। ठाण्यातील आनंदनगर जकातनाका परिसरात वाहतूक कोंडी, मार्गावर 1 ते 2 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा, पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना त्रास। पुण्यामध्ये पावसाचा चांगलाच जोर, धरणाच्या पाणी पातळीत देखील चांगलीच वाढ। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, महाड शहरासह आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुलचेरा तालुक्यातील सगळ्या शाळांना सुट्टी, तर भामरागड पर्लकोटा नदी पुलावर पाणी, 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला। गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या 7 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोसेखुर्द धरणाच्याही जलसाठ्यात वाढ झाल्यानं ते नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ। रायगडमध्ये समुद्रात होणारी मासेमारी 2 महिने बंद, पावसाळी खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी, कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना नवसंजीवनी, तर पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट।